काळात पती पत्नीमध्ये प्रेम कमी होऊन वाद निर्माण होतात. सध्या पत्नी ही पतीच्या सुखासोबत असते. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा संपत्ती असते तोपर्यंत ती त्याच्यासोबत असते, परंतु गरिबी अथवा जीवनात काही संकटे आल्याने ती पतीसोबत दूर होण्याचा निर्णय घेते. परंतु नेपाळमधील राहणाऱ्या पती पत्नीची लव्ह स्टोरी ऐकून मन आनंदित होते. परंतु ह्या लव्ह स्टोरीचा शेवट एवढा वाईट होतो हे ऐकून मन सुन्न होते. नेपाळमध्ये राहणारे कपल बिबेक आणि सिजरना यांची ही लव्ह स्टोरी. बिबेक आणि सिजरना हे शाळेमध्ये शिकत असताना यांच्यामध्ये मैत्री होते. त्यानंतर ते एकमेकांशी कॉलेजच्या फ्री टाईममध्ये बोलू लागतात. नंतर त्यांची हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलते. शाळेव्यतिरिक्त बाहेरही ते बोलू लागतात, एकमेकांना भेटू लागतात. त्यांच्यातले प्रेम हे दिवसेंदिवस वाढत जाते. ते दोघेही PhDचे शिक्षण घेण्यासाठी US ला जातात. बिबेक आणि सिजरना यांचे दोघांचेही PhDचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघंही लग्न करण्याचा निर्णय घेतात व लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतात. बिबेक आणि सिजरना आपल्या मॅरिड लाईफमध्ये खूप आनंदित असतात. दोघांमध्ये खूप प्रेम असते. ते जेवणसुद्धा एकाच ताटात करत असतात, एकमेकांची काळजी घेतात, सुखदुःखात सोबत असतात. त्यामुळे त्यांच्यातले प्रेम हे अधिकच वाढत जाते. परंतु कधी काय होईल सांगता येत नाही असे म्हणतात. अशातच बिबेक आणि सिजरनाच्या जीवनात एक मोठे दुःख येते. या दुःखाचे नाव म्हणजे कॅन्सर असे होते. बिबेकचे नेहमी डोकं दुखत असे. तो पेन किलर घेऊन आपले डोकेदुखी तात्पुरता थांबवत असे. परंतु त्याचे डोकेदुखी हे दिवसेंदिवस जास्त वाढत गेले व त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने MRI केला व रिपोर्टमध्ये असे दिसून आले की बिबेक हा कॅन्सरच्या आजाराने त्रस्त झालेला आहे. बिबेकच्या कॅन्सरच्या आजाराची बातमी ऐकून सिजरना खूपच उदास झाली. तिने बिबेकची खूप सेवा केली, त्याला खूप प्रेम दिले. प्रत्येक क्षण हा तिने बिबेकच्या सोबत घालवला. परंतु बिबेकने आपला अंतिमचा श्वास सोडला व सिजरनाला कायमचा सोडून गेला. जाता जाता त्याच्या तोंडातून सिजरनासाठी एकच शब्द निघत होता, तो म्हणजे आपण पुन्हा भेटू सिजरना, आपण पुन्हा भेटू असे म्हणत त्याने शेवटचा श्वास सोडला.